उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाचा अवतार म्हणणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले। चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल, तर भाजपच्या डोक्यातील कचरा काढा, संजय राऊतांचा पलटवार। खुलताबादचे नाव रत्नपूर करण्याची संजय शिरसाटांची मागणी, तर शिरसाटांच्या मागणीवरून इम्तियाज जलील आक्रमक। शिवसेना भाजप नेत्यांवर त्यांचा हल्लाबोल। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। 50,000 रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर, तर शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी होता तुरुंगात। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या चौथी सुनावणी होणार। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला हजर राहणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण। 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। एसआयटी सीआयडी नेमूनही आरोपी कृष्णा आंधळे फरारच। सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे तब्बल 7 तास सुरू होतं आंदोलन। 2 मे पासून भोरमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप। सरसगट पुजाऱ्यांवर आरोप नको, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपुल शिंदेंची विनंती। 35 पैकी 21 आरोपी फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।